नमस्कार मंडळी, कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं मी सहज जिम बॅग चेक केली होती माझी माझ्या बॅगमध्ये काय काय आहे ते. चला मग बघूया माझ्या बॅगमधून काय काय निघतं ते. पहिले तर निघालं होतं माझ्या बॅगमधून माझा ट्रायपॉड आणि ते माझ्या सध्या खूप गरजेची गोष्ट आहे. मग दुसरी गोष्ट निघाली होती माझ्या बॅगमधून माझं स्कार्फ. मंडळी हा नॅपकिन मी 1 महिना सोबत बॅगमध्ये घेऊन येते, त्याचा उपयोग काहीच होत नाही कारण सध्या माझा वर्कआउट बंद आहे. पण ठीक आहे, मी हँड वगैरे पुसण्यासाठी हा उपयोग करते सध्या तर. मग माझ्या बॅगमधून निघाले होते रिस्ट स्ट्रॅप. तुम्ही बघू शकता मंडळी माझा वर्कआउट होते तरी पण मी ते जिम बॅगमध्ये ठेवलं आहे यासाठी की मी लवकर बरी होईन आणि लवकर हे यूज करीन या आशेवर मी अजून ते बॅगमध्ये ठेवले आहेत. काय सांगू मंडळी, हा आहे माझा ओल्ड मोबाईल आणि आता मी शूट करत आहे तो न्यू मोबाईलने करत आहे आणि या मोबाईलला मला 6 वर्ष झाले आहेत मंडळी आणि अजूनही त्याची कंडिशन खूप चांगली आहे. ही आहे माझी शूज बॅग आणि मी यातच माझे शूज ठेवते, मला यातच ठेवायला आवडतं म्हणून ती अजून मी जपून ठेवली आहे. त्यानंतर निघाली आहे माझी पर्स आणि मग बघूया अजून काय काय निघते माझ्या बॅगमधून. त्यानंतर हे माझे टॅबलेट्स निघालेत पेन किलर जे माझ्या बॅगसाठी डॉक्टरने दिलेले होते मला. मंडळी हा कंगवा माझ्या बॅगमध्ये काय करतो मला अजून माहीत नाही आणि मी जे बॅगमधून निघते ते सर्व दाखवलं आहे, काहीच लपवलं नाही आहे. या सुद्धा गोळ्या आहेत, मला बाबांनी आणून दिल्या होत्या. तुम्हाला तर माहीत असेल थोड्या दिवसाआधी माझा घसा बसला होता त्यासाठीच आणून दिल्या होत्या. जिमला येताना मला आईने डब्बा भरून दिला होता, त्या डब्यामध्ये दिलं होतं आईने ब्लॅकबेरीज आणि आईने अजून मला पेरू पण कट करून दिला होता, त्यात मस्त मीठ मसाला वगैरे टाकून तिने डब्यामध्ये पॅक करून दिलं होतं. आणि म्हणजे आता मी जो पॅकेट दाखवते आहे तो मी माझ्यासाठी नाही घेतलेला आहे, तो मी आईसाठी घेतला आहे कारण की आईला हा पॅकेट खूप जास्त आवडतो. जिम येताना दुकानात थांबले होते तर मला तो दिसला होता तर मी आईला घेऊन घेतला होता मंडळी. चला तर मंडळी आता जिम बॅगच्या साईड पॉकेटमध्ये काय काय आहे ते बघू. फर्स्ट निघाली आहे माझी लिपस्टिक आणि तुम्ही बोलत असाल जिम बॅगमध्ये लिपस्टिक काय करते, कारण मी येताना लिपस्टिक लावून येत नाही कारण मी स्कार्फ बांधलेला होता आणि माझी लिपस्टिक पण पसरली जाते त्यामुळे मी बॅगमध्ये घेऊन येते. दुसरी सुद्धा निघाली होती माझी लिपस्टिक. त्यानंतर निघाले होते पेपर सॉप आणि मी खूप जास्त वेळ हँडवॉश करते त्यामुळे मला पेपर सॉपची खूप जास्त करत असते. आणि सगळ्यात जास्त फेवरेट गोष्ट म्हणजे सॅनिटायझर. हा माझा ऑल टाईम तुम्हाला बॅगमध्ये भेटेल. मी नेहमी मी कुठे पण जाईन तेव्हा सॅनिटायझर माझ्यासोबत असतो. परत टॅबलेट्स भेटले होते आणि टॅबलेट्स काय म्हणजे संपण्याचं नावच घेत नाहीत मंडळी. वाव, अजून एक लिप टिन भेटला आहे मंडळी आणि अजून एक लिप ग्लॉस पण भेटला आहे. पण मंडळी मी सगळे लिपस्टिक दाखवते माझ्या, मी त्यामध्ये फक्त एकच लिपस्टिक यूज करते ती म्हणजे ही वाली आणि मी सगळ्या लिपस्टिक का ठुसून ठेवल्या त्याच्या बॅगमध्ये मला अजून माहीत नाही आहे. अजून एक गंमत बघा मंडळी, दीदी आली आहे घरी आणि ती येताना मला ही नोजपिन घेऊन आली होती आणि ती पण नोजपिन मी माझ्या बॅगमध्ये ठुसून ठेवली आहे. म्हणजे काय बोलू शकता मंडळी तुम्ही मला. हे कार्ड होतं कोणाचं होतं मला माहीत नाही, माझ्या बॅगमध्ये ठुसून ठेवलं होतं आणि 10 रुपये पण भेटले होते मला. आणि हे आहेत माझे इयरबड्स, हे पण न्यू घेतल्यापासून त्याचा उपयोग काय जास्त झालेलाच नाही आहे. आणि हे काय आहे माझ्या बॅगमध्ये, हा छोटूसा रुमाल, हा पण मी का ठेवला आहे माझ्या बॅगमध्ये. त्यानंतर हा टिश्यू. आता हे बघा, हे क्लिप माझ्या बॅगमध्ये काय करतात, मी यूजच नाही करत, हे क्लिप लावतच नाही माझ्या हेअर्सला. माझ्या बॅगचं असं झालं आहे, नंदूची बॅग कमी, डॉरेमॉनची बॅग जास्त वाटते मला आज. अजून माझ्या बॅगमधून निघाले हे 2 च्युइंगम. हे आहेत छोटे 2 बेबी क्लिप आणि हे काम मी ठेवले आहेत बॅगमध्ये ते दाखवते तुम्हाला. माझे बेबी हेअर्स खूप जास्त वाढले आहेत आणि ते वरती निघालेले मला आवडत नाही त्यामुळे छोटे मी क्लिप घेतले आहेत लावायला, ते सुद्धा मी बॅगमध्ये ठेवून दिले आहेत माझ्या. आणि ही आहे माझ्या बॅगमध्ये लास्ट वस्तू, माझी छोटू बॉटल. असं तर माझ्याकडे मोठे बॉटल्स आहेत पण मी यासाठी छोटी बॉटल आणते कारण ही बॉटल माझ्या बहिणीने मला दिली आहे. चला तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. टाटा, बाय बाय.